नमस्कार, आरपी किचनमध्ये आपलं स्वागत आहे. तर या गाजरापासून मी नवीन असा पदार्थ बनवणार आहे गोड. तर यासाठी इथं गाजर घेतलेले आहेत. गाजरं धुवून घेतलेत, वरचं साल काढून घ्यायचे. आता ह्या गाजराचा गोड पदार्थ कोणता आहे ते पुढं दाखवते तुम्हाला. तर मी इथं ह्या गाजराचा हलवा बनवणार नाही, तर वेगळा असा पदार्थ बनवणार आहे. आता इथं वरचं साल काढून घेतलेलं आहे, देठ काढले आणि ह्याला बारक्या खिसणीनं खिसून घ्यायचंय. तुम्हाला माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. ऑलवर क्लिक करा म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल. हाईप या ऑप्शनवर क्लिक करून जे काही पॉईंट्स असतील ते द्यायला मात्र विसरू नका. तुमचे एक लाईक, एक सबस्क्राईब आणि या हाईपचे पॉईंट माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत आणि छानशी कमेंट करा. चला रेसिपीकडे वळूया. आता इथं गाजर खिसून झालेला आहे बघू शकता. तर एकदम बारीक असा खिस बनलेला आहे. जास्त मोठा खिस करायचा नाही. बारक्या खिसणीनंच खिसून घ्यायचे. आता इथं रवा घेतलेला आहे. रवा मी भाजूनच घेतलेला आहे. भाजलेला नसेल तर भाजू शकता. आता इथं काजू बदामचे काप घेतलेले आहेत, विलायची पावडर, खसखस घेतली आणि 2-4 गुलाब पाकळ्या घेतलेल्या आहेत, साखर घेतली. आता गॅसवर कढई ठेवली आहे. तूप टाकायचं याच्यामध्ये 1 ते 2 चमचे आणि बाजूच्या गॅसवर मी कढई ठेवलेली आहे. त्याच्यात गरम पाणी करून घ्यायचे. आता इथं तूप पण वितळलेलं आहे. याच्यामध्ये काजू बदामचे काप. आता इथं गाजराचा खीस टाकून घ्यायचा याच्यामध्ये. छान असं तुपामध्ये परतून घ्यायचंय. आता इथं गाजराचं खीस भाजलेला आहे तुपामध्ये. आता ह्याच्यामध्ये रवा टाकून घ्यायचा आहे. तर मी नवीन रवा आणल्यावर लगेच भाजून ठेवत असते, आळ्या होऊ नये म्हणून. तर इथं भाजलेला रवा आहे, जास्त वेळ भाजायची गरज नाही. आता थोडंसं आणि तूप टाकणार आहे. थोडंसं कोरडं कोरडं वाटत आहे त्याच्यामुळं. आता इथं छान असं मिक्स झालेलं आहे. गाजराचा खीस आणि रवा. आता हे छान भाजलेलं आहे. आता याच्यात गरम पाणी टाकायचे. तुम्हाला जर आवडत नसेल तर थोडंसं दूध पण टाकू शकता ह्याच्यामध्ये, पाणी नाही आवडलं तर. आता इथं एकदम छान असा घट्ट झालेला आहे. तर आता इथं गाजराचा शिरा तयार झालेला आहे. आता याच्यात साखर टाकून घ्यायची. साखर आवडत नसेल तर थोडंसं गूळ टाकला तरी चालतंय. विलायची पावडर टाकायची आणि छान असं मिक्स करून घ्यायचे. आता या शिऱ्याचा एकदम छान असा सुगंध येत आहे. तर एकदा नक्की बनवा या पद्धतीनं. आणि मुलांच्या पोटात पण अशा पद्धतीनं बनवलेलं गाजर जाते. त्यासाठी इथं मी शिरा बनवून घेतलेला आहे. आता एका प्लेटला तूप लावून घ्यायचे आणि ह्याच्यावर आपल्याला शिरा जे बनवलेला आहे, ते ह्याच्यात टाकून घ्यायचं एका प्लेटमध्ये आणि थापून घ्यायचे. तर आपल्याला याच्या चक्क्या बनवून घ्यायच्यात, अशा कापून घ्यायचे बतईने. आता थोडंसं गरम आहे त्यामुळे चमच्यानंच मी पसरवत आहे. आता ह्याच्यावर थोडीशी खसखस आणि गुलाब पाकळ्या टाकून घ्यायच्या आणि थोडंसं हातानं साफ करून घ्यायचं याला. आता बघू शकता एकदम छान असं साफ झालेलं आहे आणि ह्याच्यावर खसखस पण एकदम छान दिसते. आता तुम्हाला ज्या आकाराचे वडी बनवायची त्या आकाराचे तुम्ही काप करू शकता बतईने आणि थोडंसं गरम असल्यामुळे थोडंसं अशा पद्धतीनं
होत आहे आणि थंड झाल्यावर तर एकदम सहज अशी वडी निघून जाते. तर एकदा नक्की बनवा. आता तुम्हाला बाजूला काढून दाखवत आहे. एकदम छान असे झालेले आहे. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.